की काही गोष्टींमध्ये आपण मनुष्य असल्यामुळे चुका होतात आणि त्या चुकाच्याच कारणाने आज आपण संघर्ष करतोय, किंबहुना मी संघर्ष करतोय. हे या परिसरातील माझ्या लाडक्या प्रेक्षकांना सांगायची गरज नाही, परंतु म्हणतात की संघर्षातून जो घडतो तो अगदी तावून सुलागून बनत असतो आणि मजबूत बनण्यासाठी नक्कीच प्रयत्न असतील. आपला सर्वांचा आशीर्वाद असाच असू दे. आणि राजूच्या मनाचा मोठेपण ऐकवतो, माझा नेहमी माझं भरभरून कौतुक करत असतो. राजू, तुम्हाला सुद्धा माझ्या शुभेच्छा असतील की तुम्ही सुद्धा आता मागे वळून बघायचं नाही आहे, तुम्ही सुद्धा लांब जाऊ लागलेत. मागच्या 1-2 वर्षांमध्ये तुम्हाला सांगत असतो की आपला परिसर सोडून आपण लांब लांब जितका स्पर्धा कव्हर करू तितकं आपलं नाव होणार आहे, तितकी तुम्हाला डिमांड येणार आहेत. आणि तुम्ही आता नुकतंच मागच्या आठवड्यात सुद्धा मुरबाडकडे गेले होते, तिकडे सुद्धा आम्ही काय स्पर्धा कव्हर केल्यात. म्हसा एरिया असेल किंवा तो सासने एरिया असेल, प्रमोदजी हिंदराव साहेबांचा परिसर, इवन तो टोकावडे, शिरोसे, वेलूक परिसर, डोलखाम, भिवंडीकडे सुद्धा जा, वाडा पालघर जा, रत्नागिरीकडे जा, कर्जतकडे जा आणि मुंबईकडे सुद्धा जा. आझाद मैदान असेल, शिवाजी पार्क असेल, तिकडे सुद्धा स्पर्धा कव्हर करायला मजा येत असते राजू. आणि तुम्ही जो संघर्षाचा उल्लेख केला, म्हणतात ना की राजू, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक न पडे हथोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. तसं तुम्ही अगदी गरुडाचं उदाहरण सांगितलं की 40 वर्षांतर त्याला अशी वेळ येते की त्याची ताकद कमी होत असते आणि त्याला स्वतःला कळत असतं की आता मी काय करायचं, जगायचं की मरायचं. आणि जर जगायचं असेल तर तो एका उंचावरती जातो आणि त्या दगडावरती चोच तोडतो, त्याची पंख तोडतो आणि स्वतःला नवीन घडवण्यासाठी प्रयत्न करतो. तो त्याचा संघर्ष फार अगदी खतरनाक असतो, त्रासदायक असतो, वेदनादायक असतो. पण त्या संघर्षातून जेव्हा तो गरुड पुन्हा एकदा घडतो ना, तो पुढची अजून 30 वर्ष जगत असतो. त्याला नवीन पंख येतात, नवीन चोच येते आणि त्याचं नवीन आयुष्य पुनर्बांधणी होत असते. याला म्हणतात स्वतः रिबिल्ड करणं. आणि ते आपण प्रत्येकाने केलं पाहिजे, जसं आपण सर्व करत असतो आपल्या संघर्षामध्ये. आणि जीवनामध्ये मनुष्याला संघर्ष कधी सुटला नाही. कदाचित तसाच माझा एक काळ असेल. त्याबद्दल धन्यवाद राजू, तुम्ही उल्लेख केला आणि या माझ्या प्रेक्षकांना सांगितलं, त्याबद्दल हार्दिक आभार. इथं जो मैदानामध्ये पहिला चेंडू मार्गस्थ, इथे धावांचा पाठलाग सुरू झाला, फ्लिक केला चेंडूला, बॅटिंग पॅडच्या मधून चेंडू वेगान जातोय, तिथे फिल्डर पोहोचला होता पण तो चेंडू आधी पोहोचण्याच्या आधी चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार. गेला आणि धावांचा आलेख इथे वाढलेला आहे. म्हणजे हे मैदान बॉलर आणि बॅटरसाठी अगदी सुरेख आहे. इथे फटका खराब होता, व तो खराब फटक्यावरती खराब फिल्डिंग झाली. तेच कारण ठरलं की अजून एक चौकार येतोय फाईनच्या दिशेने लागोपाठचा हा दुसरा चौकार अरविंदच्या बॅटमधून. आणि चांगली सुरुवात झाली. जसे पहिल्या इनिंगमध्ये कल्पेश कणेने लागोपाठचे 2 चौकार मारले होते, तसंच आपण इथे चित्र पाहतोय. आणि कदाचित तसाच सामना प्रेक्षकांना अपेक्षित असेल की फाईट झाली पाहिजे. धावसंख्या 8 वरती, साई श्रद्धा गुरुली संघाची धावसंख्या इथे 8 आणि 4 12 वरती. वा वा वा, जबरदस्त मारा आणि धावसंख्या 12. गोलगोल जणू का असं वाटतं की आमच्या माऊल आईजने एखादा ड्रोन कॅमेरा सोडला की काय. हा बर्ड आय व्ह्यू टिपत असताना काय मस्त वातावरण बघा. हेच तर क्रिकेट आहे. फार काय क्रिकेटमध्ये आनंद मिळत असतं आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाचे टिपत असताना सूर्य गोपीनाथ स्मृती चषकातील ही स्पर्धा आणि स्पर्धेचा अगदी जल्लोषपूर्ण थरार पाहतो आपण. क्रिकेटचं सौंदर्य आपण लुटतो या मैदानावरती. जे हनुमान क्रीडांगण ओझुल्या ठिकाणी उपस्थित आमचे कुंडलिकजी पाटील रायाचे, पदूजी कांबेरे, क्रिकेटची फिरगाणे आपण पाहतो, आयोजक मंडळ पाहतो, हे सर्व आनंद घेत आहेत. आणि काय गोष्टीची कमी पडणार नाही याची काळजी घेत असतात आमचे सर्व मंडळ. नो लुक शॉट, नो लुक शॉट, सो लुकिंग ऑल्सो, इट्स अ फॉर अस मार्वलस स्ट्रोक. काय बॅटिंग करतोय.
कल्पेश केणीची आठवण झाली असं म्हणू शकतो. कल्पेश सुद्धा आमच्या बाजूला बसला आणि प्रेक्षक सुद्धा आता मंत्रमुग्ध होतात की हा धावांचा पाठलाग आहे. अशा प्रकारे बॅटिंग झाली तर नक्कीच पूर्ण होऊ शकतो. धावसंख्या इथे 4 चौकाराने 5 चेंडूमध्ये तब्बल 16 वरती, ज्यामध्ये 4ही पण चौकार समाविष्ट. लोअर फुल टॉस, वा वा, सन्मान दिलाय. काहीसा यॉर्करचा प्रयत्न गेला होता गोलंदाज संदेशकडून. हा चांगला बॉलिंगचा संदेश पाहिला आपण. हा चेंडू होता शेवटचा या पहिल्या षटकातील. धावसंख्या पाहतो आपण 67 धावांचा पाठलाग करत असताना साई श्रद्धा गुरुली संघ साईबाबाचा आशीर्वाद घेऊन चांगली सुरुवात करत असताना इथे पाहतो आपण एकही नुकसान नाहीये आणि खतराची घंटा वाजवत असताना धावसंख्या 17 वरती. कारण 17च्या सरासरी धावसंख्या पुढे गेली तर हे लक्ष अगदी अशक्य नाहीये. आणि अशक्य काही नसतं मित्रांनो, अवघड असतं, कठीण असतं, संघर्षमय असतं आणि संघर्ष केला पाहिजे. म्हणतात ना की इट सेल्फ माय सेल्फ इट्स पॉसिबल असं म्हटलं जातं. इम्पॉसिबल मध्ये दडलेलं आय एम पॉसिबल. अशक्यमध्ये शक्य दडलेलं आहे. अशक्य ते शक्य करावं, शक्य ते सहज साध्य करावं, अवघड ते सहज सोपं करून साध्य करावं. त्याला जिद्द म्हणतात, त्याला हिंमत म्हणतात. आणि जगामध्ये ज्याच्याकडे हिंमत आहे त्यालाच किंमत आहे मित्रांनो. हिंमत खचून जर गेला तर आपण अगदी पुन्हा एकदा उभं राहू शकत नाही. आणि हिमतीला दाद दिली जाते या जगामध्ये. त्यासाठी हिमतीने कुठली पण गोष्टी करायची असते आणि प्रयत्न कधी थांबवायचे नसतात. प्रयत्न जो थांबवतो तो संपत असतो. जसं एखादा पाणी जागोती डबक्यामध्ये असे साचलं असेल तर त्यामध्ये किडे पडतात, पण तो जर वाहतं पाणी असेल तर त्याला नदी म्हटलं जातं. त्या नदीच्या प्रवाहामध्ये आपण हात धुत असतो आणि आपले आपले अनेक विधी करत असतो. त्या पाण्यालाही महत्व आहे. आणि म्हणतात की वाहत्या पाण्याला महत्व आहे, थांबत्या पाण्याला नाहीये. इथे धावसंख्या वाहते आणि वाहून गेले. इथे जबरदस्त षटकार पाहतो आपण अगदी ओझरली गावाकडे लांब लचक षटकार. नाही, 23 वरती पाहतो आपण एकेकडे बाद नाहीये. आमच्याकडचं लक्ष किती आहे ते आम्हाला माहिती आहे. ते डोळ्यासमोर ठेवून मी बॅटिंग करणार. तशी बॅटिंग करते मस्त पुढे झाडू शॉट झाडलाय. स्वीपर लॉंग लेग आणि स्क्वेअरच्या मध्ये चौकार येतोय. हा अरविंदच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी, तुफानी बॅटिंग करतोय अरविंद ऑन फायर. सूत्र आपल्या हातामध्ये घेतलं अरविंदने. जणू का संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन चला फेकून दिलाय. लॉंग लेगच्या वर फुल टॉस षटकार मध्ये कन्वर्ट केलाय. अरविंदने पुन्हा एकदा फायरिंग करतोय. है दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का खली खडा आहे. जबरदस्त खलबली निर्माण केली आहे या मैदानामध्ये अरविंद नावाच्या बॅटरने. आणि एक हाती किल्ला लढवतोय. त्याच्या बॅटमधून सर्वच्या सर्व धावा 33. तुफानी बॅटिंग, आंधी तुफान एकत्र झालंय आणि जबरदस्त ड्रामा सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये हे असे सामने पाहण्यास आलेले प्रेक्षक सर्व इथं मंत्रमुग्ध होत आहेत या बॅटिंग मधून, या क्रिकेटच्या सौंदर्याने. लुप्त लुटतायत. लोअर फुल टॉस, लोअर फुल, त्याला हलक्या तरी ड्राईव्ह केलं चेंडू जाते मिड विकेट आणि स्ट्राईकच्या मध्ये. तिथे फिल्डर आहे, कव्हरिंग करतो आणि एकाच ऍक्शन मध्ये फेकी करेपर्यंत सिंगलची प्राप्ती झाली आहे. आता मात्र इथे थोडासा सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाज कुणालने. संदेशच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा ठोकल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली कुणालने आणि त्याचे 4 चेंडूमध्ये तब्बल 2 षटकारी, चौकार आणि सिंगल समाविष्ट आहे. आता सुद्धा 17 धावा घेतल्यात या 4 चेंडूमध्ये कुणालच्या षटकामध्ये. पहिल्यांदा सामोरं गेला त्याने सुद्धा सुंदर ड्राईव्ह केलं. आला होतं कार्पेट चेंडू वेगाने मिड विकेटच्या सीमारेषा चिडतोय, फाडतोय खणखरीत चौकार. एखादा किल्ला सर करण्यासाठी जर एखादा मार्ग नाही सापडला
तर मी तो स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करेन. इथे फार मोठा किल्ला इथे गाठायचा आणि त्यासाठी हे दोन्ही पण बॅटर मार्ग शोधतायत, मार्ग निर्माण करतायत आणि निर्माण होत असताना धावसंख्या सुद्धा वेगाने निर्माण झाली, फुलली आहे. पाहतो आपण या सिंगल एक मस्त डाव बघितलं, एक डाव ऑन साईडला षटक संपला इशारा पंचांचा. संजय सुद्धा सांगतायत 2 षटकाची समाप्ती. साई सदा गुरुली संघाच्या समोर आव्हान जे 67 धावांचं, त्या धावांचं आव्हान करत असताना आता 2 षटकामध्ये धावसंख्या 39 वरती, 39 ऑन द बोर्ड. मस्त सुरुवात आणि झकास बॅटिंग करत असताना सामना रोमहर्षक बनवला या दोन्ही पण बॅटर्सने. एका बाजूला अरविंद खेळतोय, दुसऱ्या बाजूला अतुल खेळतोय. काय मस्त बॅटिंग. जशी आधीच्या सामन्यामध्ये सुनील केने एक विकेट सांभाळली होती, त्याला साथ देत होता सुनील केने, साथ देत होता कल्पेश केनेला, तसंच आपण इथे पाहतो या सामन्यामध्ये सुद्धा अरविंद एक हाती किल्ला गिरवतोय, त्याला साथ देतोय सुंदर पद्धतीने अतुल नावाचा बॅट्समन फ्रॉम गुरवली. साई श्रद्धा गुरवली धावांचा पाठलाग करतोय. आपटी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला. पहिल्या क्षेत्रामध्ये बघितला पण निर्णय अगदी त्यांनी योग्य सिद्ध केला, कारण तुफानी बॅटिंग करत असताना 66 धावा कुठल्या असं वाटलेलं प्रेक्षकांना की सामना एकतर्फी होईल, पण तो नाही. आम्ही सुद्धा फिरायला नाही आलोय, आम्ही जवळचे असतो म्हणून काय झालं, आम्ही सुद्धा दबदबा निर्माण करू शकतो. आम्हाला मैदानाची माहिती आहे, आम्हाला क्रिकेटची माहिती आहे, आम्ही धावांचा पाठलाग कसं करणार ही सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि त्या माहितीपूर्ण पद्धतीने ते बॅटिंग होत असताना पाहतोय अरविंद आणि अतुलकडून ही जबरदस्त जोडी जमली आहे. दोघांची पार्टनरशिप 39 धावांची आणि संघाची धावसंख्या सुद्धा 39 पाहतो आपण. जिंकण्यासाठी आता तसं जर पाहिलं आपण तर इथे 28 धावांची अजून गरज असेल आणि चेंडू शिल्लक येते 18-28 समीकरण आपल्या डोळ्यासमोर बघा. बरोबर बघा, माऊली लाईव्हने सुद्धा दाखवले समीकरण लगेचच. आपण पाहू शकता अरविंद खेळतो 34 वरती, 10 चेंडूंना सामोरा गेलाय, अजून बिनबाद आहे आणि अतुल त्याला उत्तम साथ देतोय, जो खेळतो 2 चेंडूमध्ये 5 धावांवरती. याला म्हणतात पार्टनरशिप. भागीदारी महत्वाची असते. मग तुमचा बिझनेस असो त्यासाठी पार्टनरशिप महत्वाची असते, तुमचा संसार असो नवरा बायकोची पार्टनरशिप महत्वाची असते, त्याला सुखाचा संसार म्हणतात. आणि क्रिकेटमध्ये भागीदारीला सुद्धा तितकंच महत्व आहे जितकं महत्व आधीच्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी ही भागीदारी महत्वाची ठरत असताना विकेट सुद्धा राखलेली आहे या दोन्ही पण बॅट्समनने, अरविंद आणि अतुलनीय कामगिरी झाली आहे. खेळ काहीसा थांबलेला पाहतो आपण. चहू बाजूला आमच्या मैदानामध्ये रंग भरलेत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणता राजा. हे झेंडा पूर्णपणे गर्वाने अभिमाने लहरतोय, डोलतोय. छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं की अंगामध्ये शारे उमटतात. शॉट प्लेन आणि त्याला पूल केलाय आणि चेंडू गोल झालाय, स्पेन लेगच्या वरून फेकून दिलाय हा षटकार. जाऊन टेपली 45 विदाउट लॉस. जबरदस्त इथे बॅटिंग, अफलातून क्रिकेट, फॅब्युलस पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम अतुल अँड अरविंद ऑल्सो. एकही गडी बाद नाही. पूर्णपणे आता आपटी संघ विकेटसाठी तरसलाय. विकेटची प्राप्ती करणं गरजेचं होतं, परंतु जणू काय सामना घेऊन चाललेत की काय या ठिकाणी. जर काही खिंडार पाडले तर मात्र पुनरागमन होईल, अन्यथा इथे पारडं जड झालंय साई श्रद्धा गुरुली संघाच्या या सामन्यामध्ये. विपक्ष संघ पाहतो आपण आपटी, जय हनुमान आपटी संघ, जो धावांचं संरक्षण करतोय. हा पुढचा जो पुन्हा एकदा अगदी बॅकफुटला गेला, कडक आवाज, परंतु तिथे झेल सोडलाय. कॅच सोडली की मॅच सोडली मित्रा. येणारी वेळ सांगेल, येणारा काळ सांगेल. कॅच विन्स मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अनोखा खेळ. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने बॉलरला नाही साथ दिली तर बॉलर सुद्धा हातबल होत असतो आणि इथे हातबल होत असताना आपल्याला ते चित्र पाहायला मिळतंय. इथे जीवनदान मिळालं. धावसंख्या सिंगलने पुढे 46 वरती, 46 विदाउट लॉस साई सदा गुरवली टीम. जबरदस्त अफलातून कामगिरी, अफलातून पार्टनरशिप. किती पण मोठं लक्ष असू दे, आपण हिंमत सोडायची नाहीये. आपण हिंमत नाही सोडली तर आपली किंमत होईल. आणि किमतीवान बॅटिंग करत असताना दोन्ही पण बॅटर्स सोडून दिलं. याला म्हणतात समजदारी सुद्धा. सेन्सेसलेस स्टप असं म्हटलं जातं. सेन्सिबल क्रिकेटचं आपलं चित्र पाहायला मिळालं. पंचानी वाईटचा इशारा केलाय संजय सुतार यांनी. चेंडू खूपच बाहेर टाकला गेला आणि चेंडूला सोडून देत असताना इथे अवांतरीय धावसंख्या 47 वर, 47, 20 धावांची गरज. 20 धावा इथे पाहिजेत गुरुली संघाला. साई श्रद्धा गुरवली संघ समोर टाकलं, स्लॉट मध्ये होता, चेंडू समोर उडवलाय, तिथे मिस्तामिक स्ट्रोक आहे, विकेट
नाही मिळत, कारण तिथे स्टान्स वेगळा होता. झेल घेण्याची पद्धत चुकीची ठरली. लॉंग ऑनचा फिल्डर तो वाईडी झोनकडे होता, तो पुढे आला पण तो चेंडू त्याच्या पुढ्यात पडला आणि तिथे अजून एक जीवनदान मिळालं बॅट्समन. आता मात्र काय करणार, आता मात्र सामना घेऊन जाणार. साईचा गुरोलीला पुढेपर्यंत संधी मिळाल्या, त्या संधीचं सोनं करतोय हा संघ या ठिकाणी. म्हणतात ना की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधीचं सोनं करतो ना जगामध्ये, जगाच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या पटलावरती, त्याला खरा विजेता म्हणून म्हटलं जातं. आणि ते संधी मिळाली नक्की विजेता होण्याचा मानस आणि धाडस आपल्याला पाहायला मिळेल अरविंद आणि अतुलकडून. अरविंद इथे अगदी मॅरेथॉन इनिंग साकार करतोय आणि त्याला इथे 12 धावांनी साथ दिली अतुलने. एकूण संघाची धावसंख्या 49. हो, पुन्हा एकदा इथे ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंचांनी निहाळलं, तिथे पाहिलं. इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केलं, फिनिशिंग ऑफ द डिलिव्हरी चेक केलं आणि परिणाम बघितला. पण हा लिगल चेंडू ठरवला गेलाय. बॅट्समनची अपेक्षा होती की मला वाईट मिळेल, पण नाही, तिथे हा कायसा कटर होता. अँगल प्राप्त केलं राऊंड द विकेट असताना गोलंदाज समीरने आणि त्याच कारणाने इथे हा लिगल ठरला गेला. धावसंख्या स्थिर 49. उडवलाय, पुन्हा एकदा उडवलाय. आडव्या बॅटने उचलायचा प्रयत्न, तिथे सेफेस्ट पडतोय. विकेट झोन मध्ये तिथे लँड झाला. मिड विकेटच्या समोर एका टप्प्याने कव्हर केला आणि सिंगलने धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना बरोबर 50 गाठली. अर्धशतक कंप्लीट झाले गुरुली संघाचं. टाळा वाजवा. 50 अप, 51 धावा फलकावर. टीम साई श्रद्धा गुरोली संघ 3 षटकाची समाप्ती इथे अजून नाही झाली. एक चेंडू बाकी आहे. म्हणजे तसं पाहता रवी मांजरे मला सांगतील की 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 13-16 समीकरण. सामना जवळ आलाय अक्षरशः. अजून जर काही विकेट प्राप्त केल्या लागोपाठच्या तर इथे आपटी संघ जिवंत राहू शकतो, पण तो कसं काय राहणार. स्लॉट मध्ये चेंडू दिले जातात, तिथे पुन्हा झेल उडालाय आणि तो सुद्धा चेंडू निसटलाय. सामना निसटेल. तब्बल ह्या इनिंग मध्ये 3 ते 4 झेल सोडले गेले आणि अशा वेळेला आपण म्हणू शकतो की हे तुमचे सर्व विकेट्स होते. पंचाने सांगितलं की ते जीवनदान मिळालं, धाव सुद्धा कंप्लीट केली आणि षटक सुद्धा कंप्लीट झाले. हे तिसरं षटक समाप्त झालं. धावसंख्या पाहतो आपण 67 धावांचा पाठलाग करत असताना साई सध्या गुरुली संघाची धावसंख्या एकही गडी बाद नाहीये. बावन्न धावा. येस दीजिए बजाव. पण 15 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 12-15 समीकरण आलंय. कोण जिंकणार सामना. गोलंदाज कुणाल सज्ज झालाय. सेकंड स्पेल मध्ये येतोय. षटक क्रमांक गोपनीसारखी बॅट फिरवली, हेलिकॉप्टर उडवलाय, तिथे संदेशच्या हातामध्ये झेल आणि चांगला संदेश दिला. गोलंदाज कुणाला टिपला, इथे झेल आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. पहिला धक्का लागतोय गुरोली संघाला. आपटीचा 12 खेळाडू माहिती चांगली देतोय की सर सर्व यंगस्टर आहेत आमचे. हनुमान यंगस्टर संघ आहे आणि सर्व अंडर 21 आहेत. वा, मस्त माहिती दिली. आणि तो सुद्धा अंडर 15 वाटतोय मला. आणि इथे मात्र धावसंख्या 52 असताना विकेटचं पतन झालं. मस्ट निडेड विकेट. ज्या विकेटची नितांत गरज होती ती अखेरीस प्राप्त करून दिली. कुणालने प्रवृत्त केलं बॅटरला. फटका मारण्यासाठी डोकं जास्त वर गेलं होतं. बॅट्समनचं ओव्हर पिच मिळालं आणि लॉफ्ट करायच्या नादामध्ये तिथे नीटचा फटक्याला आकार एलिव्हेशन नाही मिळालं आणि एका संदेशने सुंदर जज करून तिथे टिपला आणि जी आवश्यकता होती संजुनी प्राप्त करण्याची ती संजुनी प्राप्त करून गेली. जी पकडता निर्माण केली आहे या सामन्यामध्ये ती अजून मजबूत करण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी आपटी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो आणि तो प्रयत्न नक्कीच करावा लागेल, कारण संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही मित्रांनो.
तुम्हाला झुंज द्यायची आहे, तुम्हाला सहज सहज सोपा विजय मिळणार नाही, संघर्ष करावा लागेल आणि अजून कठोर संघर्ष करा, कठोर परिश्रम करा, नक्की तुम्ही सामना जिंकू शकता. का तुम्हाला जिंकायची ही फार मोठी स्पर्धा स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026, त्याशिवाय त्यासाठी तुम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. नवीन बॅटरचा उदय झालाय, उदय नावाचा बॅटर, वन डाऊन, फुल टॉस, खराब चेंडू, विकेट किपरने अडवलंय नशीब आणि पंचाने तिथे सांगितलं बघा वाईट आहे चेंडू आणि वाईट सुद्धा आहे, चांगला नव्हे. गोलंदाज तिथे अक्षरशः स्वेर मारा करतोय, पकड मजबूत करायची नाही, असे चेंडू टाकले तर तुमच्यावरून हा सामना तुमच्यावरून निसटून पुन्हा घेऊन जातील गुरोलीकर. साई श्रद्धा गुरोली जास्त लांब नाही, जवळच आहे गाव, त्यांना जायला वेळ लागणार नाही कारण सामना त्यांनी जवळ आणून ठेवला. आणि इथे मात्र काय झालं, लाऊड अपील, स्क्वेले पंचांकडे अपील झाली आहे आणि पंचांनी सांगितलं की तिथे चेंडू शरीराला धडकलाय असं सांगितलं जातंय संजय सुतार यांच्याकडून. दोन्ही पण निंबोलीचेच पंच, चांगला क्रिकेट जे खेळतात, अजूनही आधीचा काळ गाजवलाय दोन्ही पण या पंचाने. विष्णू मंगल केणे असतील, चांगली बॉलिंग, आणि आमचा जॉन्टी म्हणजे जॉन्टी नावाने संजय सुतार ओळखला जायचा आणि तो ओळखला जातोय अजून. अजून त्याची ती दमछाक आहे, ती दमक चमक आहे, परंतु जॉबमुळे जास्त खेळायला मिळत नसते या दोघांना पण. इथे ओव्हर पिच चेंडू, ऑफ पिचच्या बाहेर टप्पा पडला, आउट स्विंग झाला आणि इथे मात्र सामन्यामध्ये मजा आणली आहे, सामना बनवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज कुणाल कडून. कुणालने सेकंड स्पेलचं षटक घेतलं आणि जबाबदारीने ते बॅट बॉलिंग करतोय. त्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं असेल की काहीतरी मी चुका केल्या त्या मी इथे भरू शकतो आणि कमबॅक करू शकतो, तसा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खेळवतोय बॅटरला. धावसंख्या मला सांगतील रवीजी 53 होती थांबली धावसंख्या, अजून जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत इथे 9-14 समीकरण. मित्रांनो, सामना होता कुठे, सामना कुठे चाललेला आणि कुठे नेऊन ठेवला सामना इथे या ठिकाणी. 8 चेंडू शिल्लक सांगतायत मला रवीजी, सांगतायत कारण 4 चेंडू कंप्लीट झाले त्या षटकातील, हा 5वा चेंडू मार्गस्थ. मॅच बनवली, फटका बनवलाय, लॉफ्टेड ऑफ डाव, तिथे झेल सोडलाय की मॅच सोडली. मित्रा, ही मॅच इथे आली होती, हा टर्निंग पॉईंट असेल सामन्याचा, 100% टर्निंग पॉईंट असेल. देवाने काहीतरी दिलेलं तुमच्या झोलीमध्ये, तुम्ही ते गमावलं, तुम्ही ते सोडलं, नुकसान केलं, जीवनदान दिलं आणि मात्र आता मी म्हणू शकतो की गुरुले संघ ह्या जीवनदानाचा फायदा उचलेल. धावसंख्या इथे 54 वरती, 13ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथे 7-13, 7-12 असला तरी आपण म्हणू शकतो की फार मोठा महत्वाचा आकडा. 7-12ने अनेकांचा संसार उद्ध्वस्त केलं, कुटुंब उद्ध्वस्त केले, नाते गोते उद्ध्वस्त केले. 7-12 इथे आलाय, आता 6-12 समीकरण की 6-13, 6-13. हो, इथे मात्र काय बॉलिंग केली, एकदा टाळा वाजवा कुणाल नावच्या बॉलरसाठी. कमबॅक केलं, ही हिंमत असते, ह्याला म्हणतात हिंमत आहे मर्दा तो मदत करे खुदा. फक्त 2 धावा खर्च केला, काय मॅच बनवलीये, यालाच म्हणतात. एखादा संघामध्ये एखादा चांगला जर टर्नर असेल, मॅच टर्न करणारा गोलंदाज असेल किंवा बॅटर असेल, तर ती मॅच बदलू शकते आणि सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटून टाकले, सामन्यामध्ये जिवंतपणा आणलाय. मी आता म्हणू शकतो प्रेक्षकांनो की मॅच बनले, मॅच आता न्यूट्रल झालीये. जे आधीचं पारडं जड झालं होतं 3 षटकाचा विचार करता, ते पारडं आता जड नाहीये. दोन्ही पण संघाला समसमान संधी आहे सामना जिंकायची. एका बाजूला जे हनुमान यंगस्टर आपटी, दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा गुरोली. अशी मॅच सुरू असताना जे हनुमान क्रिकेट संघ ओझोले आयोजित ही स्पर्धा गाजते स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026. स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, आमचं पूर्णपणे मंडळ आणि आमच्या सोबतीला पाठीचा कणा बनलेले विजयदादा पाटील, सरपंच पिसे, त्यांच्या वडिलांच्या नावाची स्पर्धा आपण इथे अनुभवतोय. फार मोठी स्पर्धा. 6 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी. मागच्या आठवड्यामध्ये दापोली ढोके या ठिकाणी एक स्पर्धा रंगली होती, त्या ठिकाणी खरवई विरुद्ध ह्याच संघाने अक्षरशः 8-14चं समीकरण असताना चांगला संघर्ष दिला होता. तोच संघ पाहतो आपण, ज्या हनुमान आपटी संघ. इथे त्यांनी सुद्धा सामना सोडला नाही, जिद्द नाही सोडली. जिद्द चिकाटी, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकतो, त्या जिद्दीने खेळलाय आणि कुणाला जी बॉलिंग केली जिद्दीने, तशी बॉलिंग इथे करावी लागेल. इथे हा चेंडू लिस्टिकच्या बाहेरून जातोय. हो, पंचानी दर्शवलं, असं वाटलं की वरून गेला की काय. हा खराब चेंडू टाकला राऊंड द विकेट असताना. इथे अगदी इथे आत्मविश्वास वाढला तो म्हणजे बॅटरचा. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 55, 12 धावांची गरज. 6-12 समीकरण, 6-12 समीकरण आलंय. अजून जिद्दीने खेळायचं, दोन्ही पण संघ जिद्दीने खेळणार. चांगला बॉल आता टाकलाय, येस दॅट्स इट. इथे दोन्ही पण गाड्या एकाच उलावरती अपघात झालेला आहे आणि फलंदाज रनआउट. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे आपटी संघ. कम ऑन, विकेटचं पतन.
शेवटची पेटी सुरू असताना इथे मात्र समसमान सामना सुरू आहे. इथे चौकार आलाय धावसंख्या 59 वरती. 8 धावांची गरज, आता चेंडू शिल्लक आहेत 4-8. वा, हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. हा चेंडू खराब टाकला, मी बघितलं. अगदी लेगस्टीचा सोडून जाणारा शॉट ऑफ लेन दिला, त्याला दिशा दिली अतुलने. तो अतुलने बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी आणि हा चौका त्याने प्राप्त केला. गोलंदाजी दडपण असेल तो मित्रा, दडपणा न झुगाता तुम्ही कामगिरी केली पाहिजे. जसं कुणालनी अगदी समोर प्रेशर टाकलं. म्हणतात ना की नॉट प्ले इन अ प्रेशर, जस्ट प्ले इन अ प्लेजर. आनंदाने खेळायचं असतं आणि दबाव समोरच्या टाकायचा असतो. तुझ्या भात्यामध्ये जे चेंडू आहेत ते तुला तिथं वापरायचे आहेत आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. हो, हा लोअर फुलटॉस होता, त्याला आधी स्वीप केलंय, आधी गॅप पडून जातोय. आता सामना विजयाकडे वाटचाल होईल असं वाटतंय. गुरुजी संघाच्या पाड्यात आलाय, ताब्यात आलाय, कब्जात आलाय हा चौकार. धन्यवाद. ज्या कुणालनी कमवलं त्याच्या कमाईवरती पूर्णपणे खर्च करतो या ठिकाणी गोलंदाज. आपण पाहताय तो करण. अशा तर उंचावल्या होत्या, परंतु तुमची पकड जी मजबूत झालेली त्यामध्ये तुमचा नंतर कमीपणा पाहायला मिळाला. खराब चेंडू टाकले, राऊंड द विकेट येतो आणि वारंवार लेगस्टिकला सोडून जाणार चेंडू टाकतोय. त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय बॅटर अतुल आणि ते मात्र अजून एक चौकार आला. धावसंख्या 63 वर 63. 4 धावांची गरज आणि 3 चेंडू शिल्लक. 3-4. पुन्हा एकदा आडवा झाला इथे. असं यस, असं बॅटरला तुम्हाला फॉलो करता आला पाहिजे. बॅटर सफल होणार, तुम्ही त्याचा पाठलाग केला पाहिजे. तुम्ही कसं त्याला थांबवू शकता हा प्रयत्न केला पाहिजे. अजून सामन्यामध्ये मजा प्रेक्षकांनो. सामना आवडला असेल तर टाळा असू द्या, दोन्ही संघासाठी टाळा वाजवा. मॅच बनवली आहे, हाय स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज बनली आहे, हे महत्वाचं होतं. स्वर्गीय गोपीनाथ पाटील साहेब सुद्धा अगदी स्वर्ग लोकांतून बघत असतील की माझ्या नावाची स्पर्धा पहिल्याच दिवसामध्ये गाजते वाजते आणि माझ्या नावाचं इथे चिंतन केलं जाते, माझ्या नावाच्या स्मृतीला वंदन केलं जाते. आणि का नको, त्यांच्या नावाची स्पर्धा, त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोय. दोन्ही संघांसाठी सुद्धा त्यांनी आशीर्वाद दिलाय की तुम्ही प्रयत्न करा, एकाच्या पाड्यामध्ये विजय मिळणार. 2-4. इथे फोर्स केलाय, इथे झेल मिळेल काय? ओ, झेल टिपलाय, झेल टिपलाय. मॅच शेवटच्या चेंडू मध्ये गेले मित्रांनो. टाळ्या वाजवा. काय कॅच घेतलाय, काय कॅच. संदेशने पुन्हा झेल टिपलाय आणि संदेश दिला की हम भी किसी से कम नहीं, हम भी जीतने के लिए आए मैदान में. आम्ही आपटीकर आहोत, आम्ही सुद्धा या ठिकाणी हार मानणार नाहीये. जबरदस्त मॅच, विकेटचं पतन. हंस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत, आखिर उसकी मीठी मिट्टी बेकार नहीं होती, खाली नहीं होती. बिकॉज कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश, तो प्रयत्न इथे केला गेलाय आणि हिंमत सोडली नाही शेवटपर्यंत. मला बॅट्समन मारेल पण तुम्ही शेवटचा मोमेंट असा आणेन की मी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाणार. आणि गोलंदाज करणने हा सामना नेलाय. एक चेंडू, 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, चौकार किंवा षटकार. गोल्डन चौकार असेल की गोल्डन षटकार असेल. मॅच बनलीये, मॅच फिरवलीये, मॅच गिरवलीये. आता फक्त विजय गिरवायचा आहे. एका बाजूला साई सध्या गुरवली, दुसऱ्या बाजूला जानमान यंगस्टर आपटी. अशी मॅच सुरू आहे. काय सामने सुरू आहेत, काय गरज आहे आयपीएल बघायची. ह्याच मॅचेस बघा, तुम्हाला तितकाच आनंद मिळेल. उजवलीकरांनी तुम्हाला तो आनंद दिलाय आणि आनंद गगनात माविण्याचा झालाय या मॅचच्या माध्यमातून. एक चेंडू, 4 धावा. कमॉन, नवीन बॅटर रोशन. रोशनला थांबवलं आणि गेलेला सामना खेचून आणलाय मित्रा. जबरदस्त बॉलिंग कुणालच्या नंतर या करणने केली आहे. मेरा करण आ जाएगा हे म्हटलं गेलं होतं आणि त्याने करून दाखवलं. करण म्हणतो की मी करेन आणि करून दाखवलं. सामना जिंकून दाखवला. जबरदस्त, कॉंग्रॅच्युलेशन्स आपली संघाचं आणि हार्ड टपलं साई सध्या गुरुली संघाचं. खूप छान मॅच. विजय प्राप्त केलाय. जबरदस्त संघर्ष याला म्हणतात. संघर्षमय झुंज रंगली आणि या सामन्याचा शिल्पकार आम्ही ठरवतोय. कुणाल या बॅटरने 1-2 षटकं हाताळली, परंतु बॅटिंग करत असताना त्यांनी 43 धावा कुठल्या. 13 चेंडूमध्ये 3-13 केलं. 13 तिरपीट करून टाकली. तो कुणाल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॉलिंग करत असताना सुद्धा
बघितलं आपण 2 षटकं हाताळली आणि महत्वपूर्ण कामगिरी करणारा कुणाल ठरला या सामन्याचा शिल्पकार. या कुणाल, यू आर द मॅन ऑफ द मॅच. या कुणाला आपण या ज्याने 43 धावा कुठल्या, ज्यामध्ये सुंदर खेळी होती. जर आपण विचार त्याचा केला खेळीचा तर प्रेक्षकांना तब्बल त्याचे 3 चौकार आणि 4 षटकार समाविष्ट त्या खेळीमध्ये. मातबर प्लेयर आहे कुणाल. विकीजी फिरगाणी साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही कुणालला देऊ इच्छितो ही सुंदर ट्रॉफी. टाळ्या वाजवा कुणालसाठी. 01 जर्सी बघा त्यांनी धारण केले. 1 नंबरची कामगिरी कुणाल तुझ्याकडून झाली आहे. सॉलिड परफॉर्मन्स. धन्यवाद विकेजी फिरगाणी. कुणाल मॅन ऑफ द मॅच आज प्राप्त करतोय. सामना निसटता होता. मनामध्ये काय चाललेलं जेव्हा तुम्ही बॉलिंग घेतली आणि जेव्हा तू षटक हाताळले तिसरं दडपण तर होतं, कारण आधीच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. अशाला तुम्ही नॅचरली बॉलिंग करायचं ठरवलं की तुझ्या संघाच्या बाजूने कसे विकेट मिळतील आणि मला विकेट प्राप्त करून माझ्या संघाला कसं पुढे येतील हा प्रयत्न केला. तुझ्या मनामध्ये काय चालू होतं अशा वेळेला? माझा विश्वास होता का मी गोलंदाजी करी, म्हणून मी स्वतः मागून घेतली वर आणि विकेट काढला. तिथे मॅच आम्ही आणली आणि करणने सुद्धा आज चांगली गोलंदाजी केली, त्याच्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. नक्कीच नक्कीच. परंतु तू अशा वेळेला जे दडपण तुम्ही घेतलं होतं की नाही, की तुला कॅप्टननी वगैरे सल्ला दिला की असा बॉल टाक, की तू त्याला सांगितलं की नाही मी माझ्या पद्धतीने टाकेन, काय उत्तर होतं तुझं कॅप्टनला? नाही सर, माझ्या पद्धतीने मी बॉलिंग केली. आणि जर आता शेवटच्या जेव्हा षटकात सामना अशाला जातो आणि 6-13 समीकरण आलेलं 2 फटक्यांमध्ये मॅच समाप्त होत असते, अशा तुम्ही चेंडू कुठले नियंत्रित केले की तुला कुठला चेंडू आवडला की तो तू टाकून इथे धावसंख्या थांबवू शकतो? करणने गोलंदाजी केली होती. करण गोलंदाज होता लास्टचा, त्याने बरोबर. पहिली 2 षटकं तुम्ही टाकली ना. मी आता पहिल्या षटकात मार खाल्ला म्हणून दुसरीला कमबॅक करून दिला टीमला. तेच म्हणायचं की तुझं पहिलं मागणं षटक होतं, त्यात तुम्ही 4थं षटक हाताळलं आणि तुम्ही षटक जेव्हा संपलं करणला तुम्ही काय सांगितलं की त्याला त्याची बॉलिंग करून दिली तुम्ही? त्याच्या डोक्यात त्याला टाकून दिलं, त्याने बरोबर गोलंदाजी केली आणि हाय स्कोरिंग मॅच जिंकला तर कसा आनंद झालाय? खूप छान वाटते. स्पर्धा कशी वाटते स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक? एकच नंबर स्पर्धा आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांचा आम्ही आभारी आहोत. येस, वेल डन कुणाल, तू मस्त कामगिरी केली. कीप इट अप. तुला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. आणि जेव्हा आपण टॉस साठी नवीन सामना आपल्या बेटीस आहे, टॉस आम्ही करू इच्छितो. विनिंग ओके. पुन्हा एकदा नवीन तोच सामना ज्याने एक सामना इथे जिंकलाय आणि विनिंगची ही लढत आम्ही पेश करतो प्रेक्षक. आपण पाहणार आता सामना शैलेश केने प्रतिष्ठान बादशाहीला निंबवली विरुद्ध जय हनुमान यंगस्टार आपटी. हे दोन्ही कॅप्टन येत असताना आपण करूया लगेच टॉस आणि पुन्हा एकदा नवीन थरार आपल्या डोळ्यासमोर असेल. ज्या दोन्ही पण संघांनी हाय स्कोरिंग मॅचेस जिंकून दाखवल्या. एकाने डिफेंड केला, एकाने चेस केला आणि ही चांगली चेस असेल, क्लॅश ऑफ टायटन असेल या 2 संघांमध्ये. आपण 2 मिनिटात या सामन्याला शुभारंभ करू. तत्पूर्वी आम्ही करतोय टॉस. आपण पाहताय स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 टॉस का बॉस आम्हाला स्पॉन्सर केलाय रोशन फिरंगणे यांनी. कैलासवासी लहू लडकू फिरंगणे यांच्या स्मरणार्थ. आणि नक्कीच आपण त्यांना सुद्धा श्रद्धांजली वाहतोय. आपले लाडके लहूजी लडकू फिरगाणे आपल्यातून निघून गेले. वेलकम. आई गावदे वावेकर संघ सुद्धा आला, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि विकीजी फिरगाणे आपण पुन्हा या आपल्या शुभ हस्ते आपण हा नवीन टॉस करू लगेच. सामना क्रमांक 3. एका बाजूला निंबवली बी म्हणजे शैलेश केने प्रतिष्ठान बादशाहीला निंबवली बी, दुसऱ्या बाजूला जय हनुमान आपटी. छापा इज अ कॉल फ्रॉम कृष्णा केणे. काटा आलाय सर. आपटीने टॉस जिंकलाय. धन्यवाद विकीजी. बॅटिंग पुन्हा बॅटिंग घेतोय. आधीचा सामना बॅटिंग करून डिफेंड केला आणि मला सांगितलं होतं की तू लकी कॅप्टन सुद्धा आहे. पण तू इथे त्या सामन्याचं वर्णन काय करशील की तू लकी ठरला म्हणून मॅच फिरली? चांगली खेळली मुलं. लक फॅक्टर पण थोडंसं होतं याचा अर्थ, कारण गेलेला सामना तुम्ही घेतला खेचून करण आणि कुणालची बॉलिंग. गेलेलं म्हणजे आमचा यात एक बॉलर कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही करण आणि समीरवर विश्वास दाखवला. बरं, मला माहिती मिळाली की तुमचे 3 प्लेयर अगदी नाहीत. महेश पण नाहीये तुमच्या टीम. महेश पण नाही, कल्पेश पण नाही. समोरच्या टीमची काय माहिती आहे? बादशाही 11 नाव फार मोठं आहे. त्यांच्या विरुद्ध तर सामना झालेला आहे. काय झालंय मग? जिंकलोय आम्ही. ओके, मग आता कल कृष्णाजी काय वचपा काढणार जाईल की नॅचरली खेळाल कृष्णाजी?
नाही नॅचरली खेळणार, कारण वचपा काढायचं काय हे क्रिकेटमध्ये वचपा काढणं हे चुकीचं होईल. बरोबर, तुम्ही अगदी अंपायरिंग पण चांगली करता. बरोबर, आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की आपटी संघाने 600 धावा केल्या, तर तुम्ही किती पण रोखाल की ज्या होतील त्या चालतील? जे होतील ते होतील. आता काही इथं आपलं गोलंदाज काही फॉर्ममध्ये नाहीत, त्यामुळं काय मारतील ते मारू दे, चेस करायचा प्रयत्न करू. आपल्या परिसराची स्पर्धा अगदी आपल्या परिसरात कमी स्पर्धा होत असा तुम्ही सुद्धा लांब लांब अंपायरिंगवर करतायत. हे नियोजन कसं वाटतं ओझुलीकरांचं? नियोजन तर सुंदर आहे. स्पर्धा ओझरली नाही तर निंबवलीची पण आहे असं आम्ही समजतो कधी पण. क्या बात आहे, बहुत. आणि हा कृष्णा केडे नेहमीच सर्वांना सहकार करत असतात. निंबोचे कॅप्टन आपटीच्या टॉस जिंकला, पुन्हा त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला. मित्रांनो, पुन्हा एकदा तो थरार आणि तोच आपण इथे क्रिकेटचा आनंद लुटूया या पुढच्या सामन्यामध्ये. एका बाजूला असेल बादशाला निंबोली, दुसऱ्या बाजूला असेल आपटी संघ. 4 ओव्हरची मॅच, कारण सेकंड राऊंड आहे म्हणून आपण 4 ओव्हरची मॅच करतोय आणि ह्या मॅचमध्ये मजा येईल. आम्ही 2 मिनिटांमध्ये असा गेलो असा आलो. जाऊया DJ सोन्या दळवीकडे. धन्यवाद.